मी महेंद्र वसंतराव भोईटे व ऑर्डनन्स फॅक्टरी माध्यमिक उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभाग प्राचार्य आहे, वरणगाव येथे, बरं सर, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. सर आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक्सलंट टीचर या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले सर, काय सांगाल? मला जळगाव जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, जिल्हा नेहरू युवा केंद्रातर्फे मला युवा पुरस्कार, तसेच सावित्रीबाई फुले यांचा पुरस्कार, असे मला चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत आतापर्यंत. बरं सर, आपल्याला हा जो एक्सलंट टीचर हा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. याचं वितरण कुठे झालं सर, काय सांगाल? ते आपल्या जळगावला लोकमत परिवारातर्फे रेमंड चौफुलीच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये तो पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बरं, स्वरूप काय होतं सर या पुरस्काराचं? शॉर्ट, ट्रॉफी आणि कौतुक, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आला. बरं सर, हा जो एक्सलंट टीचर पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, काय सांगाल? जितके आपल्याकडून विद्यार्थी शिक्षकांच्या बरोबरीने चांगले घडवले जातील तेवढा घडवण्याचा प्रयत्न करीन. आतापर्यंत तर चांगलं कार्य करतच आलो आहे. यापुढेही मी चांगलं कार्य करत राहील व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल. सर, शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो आणि विद्यार्थी आणि शिक्षकाचं अतूट असं नातं असतं. विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. सर, मला एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्याला एक्सलंट टीचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि समाज म्हणजे सोसायटीमध्ये काय संदेश द्याल? मी 1992ला लागलो. आमच्या संस्थेचे चेअरमन व मानद सचिव ॲडव्होकेट नानासाहेब तानाजीराव भोईटे हे प्रेरणा देत गेले. त्यामुळे मी चांगले माझ्याकडून जेवढे कार्य करता येईल तेवढे मी चांगले कार्यक्रम करत गेलो. आणि आता आमचे पुतणे मानद सचिव निलेश रणजित भोईटे हे कायम प्रोत्साहनपर सहकार्य करतात. आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप, सायकली वाटप, जे माझ्याकडून करता येईल दरवर्षी मी करण्याचा प्रयत्न करतो. सर, पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि एक चांगल्या प्रकारे एक्सलंट टीचर या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्या कार्याचा आढावा घेऊन आणि आपल्या संस्थेचे जे काही निकष होते त्या निकषाच्या अधीन राहून आपली कार्याची चाचपणी करून आपली निवड झालेली आहे, या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. तर पुरस्कार हा प्रेरणादायी असतो, तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार सर, काय सांगाल? श्रेय पहिले म्हणजे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक आमची संस्था, चेअरमन, मानद सचिव व पदाधिकारी, नंतर मित्रपरिवार, नंतर माझा शिक्षक वृंद जे सहकारी आहेत माझे, जे नेहमी मला मदत करतात, प्रोत्साहित करतात, सहकार्य करतात. आणि जे विद्यार्थी मी काही घडवलेले ते नेहमी आपल्याला फोन करून विचारतात, सर काही लागेल तर सांगा, आम्ही मदतीला तत्पर आहोत.